कोंढाणा घेण्यासाठी जेव्हा राजांनी ठरवलं तेव्हा त्या दरबारामध्ये एक मराठी मावळा बसलेला होता आणि राजे म्हणत होते की या स्वारीसाठी मी स्वतः जातीनं जाणार आहे. हे ऐकताच निधड्या छातीचा एक मावळा उभा राहिला. त्याचं नाव होतं तानाजी मालुसरे आणि बोलू लागला, राजा, मी जिवंत असताना अशा जीवावरच्या कामगीवर आपण जावे नाही. आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं. स्वतःच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन आलेला तानाजी मालुसरे हसत हसत कोंढाण्यावरती स्वारी केली आणि शहीद झाला. त्या मराठी मातीत आपण जन्माला आलेलो आहोत याची जाणीव आपण कधी विसरता कामा नये. स्वतःचा जीव गहाण ठेवून स्वराज्यासाठी आपल्या रक्ताचं बलिदान केलेले मराठी मावळे आजही मला डोळ्यासमोर दिसतात. त्या मातीची कदर करा आणि भारत मातेसाठी आपले प्राण देण्यासाठी सदैव तयार राहा. हीच माझी तरुणांना विनंती आहे.